अजून इथं वड्यामध्ये 2 वाघ आहेत, ते सकाळी नानांनी बघितलेले आहेत. आणि जर आता मी सकाळपासून मी 2-2:30 वाजल्यापासून फोन करीते, तर कधी येतात 9-10 वाजता येतात वन अधिकारी. आणि इथं फॉरेस्टवाली आहेत, ते सुद्धा नाही इथं आलेली. त्या दिवशी आमच्या दरवाजावरून तो वाघ गेलेला आहे. जर काही झालं तर मग एकाला पार सोडणारच नाही आम्ही पार. आणि आता ह्यो पिंजरा दुसरा पिंजरा आणल्याशिवाय ह्यो पिंजरा मी नेऊन देणार नाहीये. जरी कोणी म्हणले, पोलीस पाटील म्हणले ना पिंजरा न्यायचा तरी नाही. आणि आमच्या इथं वाडीमध्ये लाईटी सुद्धा नाहीयेत. ग्रामपंचायत कशाला आहे? आमचं हे भाडं बिडं घ्यायचं, पट्ट्या घ्यायच्या, सगळं घ्यायचं, पण आम्हाला संरक्षण त्यांचं कोणचंच नाहीये. आम्ही तसा पिंजरा नेऊनच नाही देणार. कोणी किती आलं ना तरी मी तरी नाही नेऊन देणार पिंजरा. आज 10:30 वाजता माझ्या दारामध्ये वाघ येऊन बसलेला होता. जर कधी दरवाजा उघडला असता, काय जर झालं असतं तर 25-25 लाख रुपये या माणसा मेल्यावरती देतात. मग त्या वाघांना खायला घाला ना 25 लाखाचं तुम्ही. ते नाही जमत का वन अधिकाऱ्यांना? आणि सरकारला नाही जमत का? माणसांपेक्षा ते वाघ लय अप्रूप झालेत काय त्यांना? नाही तर इथंच त्यांना मी गोळी घालीन. म्हणजे उद्या मला नेलं तर कुठं कोर्टामध्ये. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.